आता अजून एक ब्रेक घेतलेला आहे, आता मॅगी बनवणार आहेत. मॅगी बनवायच्या अगोदर आम्ही काय काय केलं ते मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मागचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि नवीन ब्लॉग चालू करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एमकेएस ब्लॉगमध्ये. आम्ही मुंबईवरून बाईक घेऊन निघालेले आहेत गणपतीपुळेसाठी. या ब्लॉगमध्ये आपण राहिलेला प्रवास करणार आहेत आणि 2 वेळा जेटी मधनं सुद्धा जाणार आहेत. ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. लेट्स गो. आम्ही आता मॅगी खाऊन निघाले आहेत आणि आम्ही जास्त हेवी लंच नाही केला, कारण जास्त खाल्लं असल्यामुळे बाईक चालवताना आपल्याला झोप येते. हे आम्ही मागच्या राईडमध्ये अनुभवलं की जास्त खाल्ल्यामुळे आपल्याला थोड्या वेळानंतर झोप येऊ लागते, म्हणून आम्ही मॅगी खाऊन निघालेले आहेत. चला. आपल्या लेफ्ट साइडला चिंता केलेला नाही, बघा कसं दिसतंय. आता आम्ही एक घाट उतरले आणि थोडासा ब्रेक घेतला. या घाटमध्ये मस्त मस्त व्ह्यू होते, पण ते मोबाईलमध्ये जास्त दिसत नाही. जेवढे येऊ शकले तेवढे मी काढले आणि पुढे थोड्या वेळानंतर अजून एक घाट येणार आहे, आपण जाऊया. चला. पुन्हा एकदा घाट रस्ते चालू झालेले आहेत आणि घाट रस्त्यांचा व्ह्यू एन्जॉय करूया. चला, लेट्स गो. आता घाट रस्ते संपलेले आहेत, आता सरळ सरळच रोड येणार आहेत, बघा. चला. ते काजू फॅक्टरी आहे. थोडंसं लेट झालं मी. मागच्या साईडला काजू फॅक्टरी होती. कोकणामध्ये काजू खूप फेमस आहेत, त्यामुळे येथे काजूची भाजी सुद्धा मिळते. ती भाजी उद्या आम्ही खाऊन बघणार आहेत आणि तुम्हाला पण सांगणार आहेत ती भाजी कशी लागते ते. ती पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जसे आपण कोकणाच्या दिशेने जात आहोत तसे नारळाची झाडे आपल्याला खूप दिसत आहेत. आपण आता ज्या रस्त्याने जात आहेत तो रस्ता खूप खराब आहे. आपल्याला जेट्टीमधून जायचं होतं, जेट्टीचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, त्यासाठी आपण या रस्त्याने आले आहेत. जाताना आपण दुसऱ्या रस्त्याने जाणार आहेत, तो हायवे रोड आहे, आपल्याला कमी वेळ लागेल. त्या रोडवरचा पण ब्लॉग येणार आहे. या रस्त्याचं आणि त्या रस्त्याचा दोन्ही डिफरन्स तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल.
आता आपण दाभोळ गावात आले आहेत, कारण आपल्याला दोपावे दाभोळ जेटीने वेल्दूर गावात जायचं आहे. मध्ये जे रिव्हर आहे त्यासाठी आपल्याला जेटीच्या सहाय्याने जायला लागेल. चला ते पण एक्सपिरियन्स घेऊया फर्स्ट टाईम आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे. त्यासाठी इकडनं तिकडनं फिरतच आहे. आपण जेटीपाशी आलेले आहेत. चला जेटीवर जाऊया. आपल्या गाड्या येत आहेत. आपल्या गाड्या पार्किंग सुद्धा झालेल्या आहेत बघा. आपण आता जेटीमध्ये आलेले आहेत. चला तिकडे सावलीत जात आहेत. मजा येत आहे यार. थोडीशी ऑफरोडिंग खूप होत आहे. चला जेटी लागलेली आहे. आता आपल्याला जायचं आहे उतरून. लेट्स गो गाईज. आपण जेटीचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतलेला आहे. चला आता परत आपल्या बाईकवर जाऊया. म्हणजे आता येईन ना व्हिडिओ. आता तुम्हाला मी सांगणार आहे आपल्याला जेटीमधून येण्यासाठी खर्च किती झाला. आपल्याला दोपावे दाभोळ जेटीमधून जाण्यासाठी एका बाईकचे 70 रुपये आणि एका व्यक्तीचे 6 रुपये. आम्ही 7 जण असल्यामुळे आम्हाला 42 रुपये. आपले बाईक 4 असल्यामुळे 280 रुपये लागले. असे आपले टोटल मिळून 322 रुपये झालेले आहेत. हनुमान मंदिर. फुल कोकण एरिया. नारळाचे झाडच झाड. जिकडे बघेल तिकडे नारळाचे झाड. आता आम्ही एक थंडचा ब्रेक घेतला. टी ब्रेक घेण्याच्या जागी थंड पिलं थम्सअप आणि निघालेले आहेत परत आपल्या राईडमध्ये. ब्रेक घेतच जात आहेत. ब्रेक घेतच जात आहेत. आता वाट लागत आहे फुल.
नाही करताना तरी 10 ब्रेक तरी आम्ही घेतलेले असतील. नजारा बघा, बोटी वगैरे कशा आहेत. व्ह्यू तर बघा, व्ह्यू. काय व्ह्यू आहे बे, व्ह्यूच कडक आहे. समोर बघा, बिल्डिंग 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 बांधायला गेलं असं वाटतंय. पोरं धावत आली खास आपली बाईक बघायला आणि आपल्या ब्लॉगमध्ये यायला. एमकॅश ब्लॉगला लाईक करा, आणि तुम्ही पण लाईक नाही केलं असेल तर लाईक करून टाका. आता व्ह्यू बघायला थांबलेले आहेत आम्ही. बघा व्ह्यू काय दिसतं इकडनं. ब्रेक संपलेला आहे, व्ह्यू बघा. आणि जेवढा सुकट टाकलेत हे बघा, पूर्ण जागेवर जेवढा सुकट टाकलेला आहे. आता आम्ही तवसाळ जेटीपाशी पोचले आहोत. जयगडला जाण्यासाठी आपल्याला तवसाळ जेटीमधून जावं लागेल, पण जेटी तिकडे गेलेली आहे, वेटिंग करायला लागेल. आपण आता दुसऱ्या जेटीपाशी आलेले आहेत. जेटी आता येतच आहे, जायचं आहे आपल्याला त्या जेटीमधनं. चला जाऊया. ही बघा तिकडनं जेटी येते, हे बघा जेटी आलेली आहे. आता आपण चौसाडवरून जयगडमध्ये आले आहोत. तुम्हाला बाईकवर सांगतो या जेटीचा खर्च किती झाला ते. जेटीमधनं आपली गाड्या निघालेल्या आहेत. चला आता चालत नंतर गाडीवर बसू. बाजूला बोटी बनत आहेत वाटते, बाजूला बोटी बनतात वाटते. चलो गाईज, लेट्स गो. जेटीतनं आलेले आहेत. आता फक्त 20 किलोमीटर बाकी आहे. चाकच खेचायची आता गाडी आणि जाऊन द्यायची. आम्हाला तवसाळ जेटीमधून येण्यासाठी एका बाईकचे 85 रुपये आणि एका व्यक्तीचे 10 रुपये असे आमचे 4 बाईक व 7 जण मिळून 410 रुपये झाले. इतक्या लांब प्रवास करून फायनली आम्ही पोहोचतो आहेत गणपतीपुळेला. चला
पोचलेले आहेत. आता आम्ही पोचलेले आहेत. आता रूम बघायला गेलेले आहे दादा. मग जाऊया आपण. आता आम्ही रूममध्ये आलेले आहेत. सर्व आंघोळ वगैरे केली. आता थोडासा नाश्ता आणणार आहे, वडापाव तो खातात आणि मग बघूया काय प्लॅन होतो पुढे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे. आता नाश्त्यासाठी आपले वडापाव आलेले आहेत. खात आहेत सर्व भाऊ लोक. चला तर आता आम्ही जेवायला चाललेले आहेत. तुम्हाला दाखवतोय ब्लॉगमध्ये. आम्ही आदित्य खानावळ या हॉटेलमध्ये जेवायला आले आहेत. चला. हॉटेलमध्ये आम्ही चिकन थाळी मागवली आहे. चिकन थाळी होती 250 रुपयाला, कोंबडेवडी थाळी होती 270 रुपयाला आणि व्हेज थाळी होती 150 रुपयाला. त्याचबरोबर आम्ही सोनकढीसुद्धा घेतली होती. ती सोनकढी होती 50 रुपयाला. आमचं जेवण झालेलं आहे. टेस्ट एकदम मस्त होती. मजा आली जेवायला. चला, मी रिकमेंड करेल तुम्हाला की त्या हॉटेलमध्ये जायला. त्या हॉटेलचं डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे. आज आम्ही गणपतीपुळेला पोचले आहेत. उद्या आम्ही गणपतीपुळेमध्ये फिरणार आहेत. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.